हॅलो फ्रेंड्स, मित्रांनो, काल आपण द इन्स्केप रॉक याच्याबद्दल थोडक्यात ब्रेन स्टॉर्मिंगबद्दल पहिला भाग पाहिला, पेज नंबर 107. आता 108 पेज जे आहे त्याच्याबद्दलचं आपण थोडक्यात माहिती घेऊ. आता या ठिकाणी मित्रांनो, A4 ही जी ॲक्टिव्हिटी आहे, इट इज अबाउट पहिला भाग तिचा बॅलॅड. बॅलॅड म्हणजे नेमकं काय? तर बॅलॅड म्हणजे पोवाडा. आपण आपल्या संस्कृतीत किंवा आपल्या महाराष्ट्रात पोवाडा ऐकतो. शिवाजी महाराजांचा पोवाडा किंवा महात्मा फुलेंचा पोवाडा. तर यांनी या ठिकाणी या कवितेत सुद्धा हा काय एक प्रकारचा पोवाडा आहे. अ बॅलेड इज अ सॉन्ग दॅट टेल्स अ स्टोरी. ते काय सांगतं? स्टोरी सांगतं. अँड इट कॅन बी ड्रॅमॅटिक. ती स्टोरी कशी असते? एक ड्रॅमॅटिक असते, नाटकीय रूप असते तिच्यात, फनी और रोमॅन्टिक. ट्रेडिशनली द बॅलेड हॅज बीन कन्सिडर्ड अ फोल्कलोरिक verse narrative which has strong associations with communal dancing. थोडक्यात हा जो बॅलड आहे हा काय आहे? एक ग्रामीण भाग म्हणू आपण किंवा एक फोक आहे. विस्तृत अशी माहिती दिलेली असते आणि त्या ठिकाणी पुन्हा कम्युनियल डान्सिंग, ग्रुप डान्सिंग म्हणून किंवा त्या प्रकारचे नृत्य दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. जनरली द टर्म इज यूज फॉर अ नॅरेटिव्ह पोएम विच युजेस an elliptical and highly stylized mode of narration. थोडक्यात एक नाविन्यपूर्णता आणण्यासाठी ती कविता, तो पोवाडा मांडला जातो. द टेक्निक ऑफ रिपिटेशन विथ व्हेरिएशन्स मे प्ले अन इम्पॉर्टंट पार्ट इन इट. काही वेळेस ते रिपिटेशन आणतात ते वाक्यांमध्ये, कारण ती मांडणी, ते पुनरावृत्ती प्रभावशाली ठरण्यासाठी त्या ठिकाणी ते मांडलं जातं. फ्रॉम द 18th century onwards, कलेक्शन ऑफ फोक और पॉप्युलर बॅलॅड्स बिगन टू बी मेड. 18व्या शतकानंतर थोडक्यात प्रख्यात असे पोवाड्यांची मांडणी म्हणून किंवा आपण जुळवाजुळव करायला सुरुवात झाली. द फॉर्म वॉज टेकन अप बाय सम ऑफ द मोस्ट इन्फ्लुएन्शियल पोएट्स ऑफ द लेट 18th century as a folkloric from the expression. A typical ballad consists of stanza that contains a quatrain. थोडक्यात जो एक विशिष्ट असा एक पोवाडा असतो, एक त्याच्या एक विभागणी असते स्टांजांमध्ये, कडव्यांमध्ये, और 4 पोएटिक लाईन्स किंवा 4 कडव्यांचे ते एक असतं. सम बॅलड्स हॅव अ रिफ्रेन और रिपीटेड कोर्स, किंवा मग काही वेळेस काही वाक्य पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी मांडली जातात. जस्ट लाईक अ सॉन्ग डज, द राईम स्कीम ॲड्स म्युझिकल क्वालिटी टू द पोएम. आणि राईम स्कीम जी असते तर त्याला एक नाविन्यपूर्णता येते, ऐकण्याला कानांना बरं वाटतं. थोडक्यात वन फेमस बॅलड इज द राईम ऑफ द एन्शियंट मरिनर बाय इंग्लिश पोएट सॅम्युअल टेलर कोलरिज. आता तुम्हाला जास्त अभ्यास करायचा असेल, बॅलड नेमकं काय गोष्ट आहे, द राईम ऑफ द एन्शियंट मरिनर, हा बॅलड ऐका की तुम्हाला त्याचा आनंद भेटेल. अशा प्रकारचं बॅलडची या ठिकाणी माहिती आहे. एक माहिती असू द्या. ओके माय फ्रेंड्स. त्यानंतर सेकंड पार्ट जो आहे, select the appropriate figure of speech from the box given below and complete the table. आता या ठिकाणी काही अलंकारांची उदाहरणं दिलेली आहेत, टेबल दिलं आहे, त्याचे उदाहरण दिले, वाक्य दिले आहे, फिगर ऑफ स्पीच तुम्हाला सांगायचं आहे आणि त्याचं स्पष्टीकरण द्यायचं आहे. पहिलं त्यांनी ऑलरेडी सॉल्व्ह करून दाखवलेलं आहे. सर्राव द्रोळ टोर हिज हेअर, सर्राव द्रोळ टोर हिज हेअर. कोणता अलंकार आहे? अलिटरेशन. कोणता अलंकार आहे? अलिटरेशन, अनुप्रास अलंकार. द क्लोज रिपिटेशन ऑफ कॉन्सोनंट साउंड्स ॲट द बिगिनिंग ऑफ वर्ड्स
काही शब्द आहेत कॉन्सनंट्स, व्हावल्स आणि कॉन्सनंट त्या ठिकाणी काय त्यांचे रिलेशन्स आहे मित्रांनो. सर, राल्फ, ध्रुव असं आहे ना. सरा, ध्रुव, र, टोर इज हिअर, आर. कोणता साऊंड आहे? आर, कॉन्सनंट. हा शब्द काय जास्त प्रामुख्याने किंवा एक आपली छाप सोडतो, त्याला कोणता अलंकार म्हणतात? अलिटरेशन. त्यांनी ते उदाहरण सॉल्व्ह करून दाखवलेलं आहे मित्रांनो. ओके. त्यानंतर पाहता नो स्टेअर इन द एअर, नो स्टेअर इन द सी. नो स्टेअर कोणता शब्द आहे? सेकंड नंबरचं. नो स्टेअर इन द एअर, नो स्टेअर इन द सी. आता हा अलंकार तुमच्या लक्षात येईल की पुन्हा पुन्हा जर दोन शब्द आले असतील तर कोणता अलंकार असतो? रिपिटेशन. त्या ठिकाणी तुम्ही लिहा आणि उल्लेख काय करता येईल पुन्हा? नो स्टेअर, नो स्टेअर, नो स्टेअर वर्ड आर रिपीटेड हिअर. या ठिकाणी नो स्टेअर शब्द हे काय पुन्हा पुन्हा आहे म्हणून कोणता अलंकार आहे? रिपिटेशन अलंकार आहे असं तुम्हाला सांगायचं आहे, मांडायचं आहे. त्यानंतर थर्ड नंबरचा जो अलंकार आहे त्यांनी हे वाक्य दिलेलं आहे. ऑन अ बॉय. B-U-O-Y, not B-O-Y. On a boy in the storm, it floated and swam. त्या समुद्रामध्ये ते जे आहे थोडक्यात इन्स्केप रॉकवर काय त्यांनी बेल होती ती काय होती कशी वाटायची? इट फ्लोटेड, तरंगते आहे, पोहते आहे किंवा स्वम करते, उड्या मारते आहे. मग थोडक्यात कोणता अलंकार आहे? हा अलंकार आहे पर्सॉनिफिकेशन. कोणता? पर्सॉनिफिकेशन. आता पर्सॉनिफिकेशन म्हणजे काय पहा, आता उड्या मारतोय, तरंगतोय. आता हे ती वस्तू म्हणजे निर्जीव वस्तू जेव्हा सजीव सारखी वागते तेव्हा तो अलंकार कोणता असतो? पर्सॉनिफिकेशन. ओके. मग या ठिकाणी तुम्हाला कोणता अलंकार उल्लेख करावा लागेल? पर्सॉनिफिकेशन. आणि त्याचं वर्णन काय कराल पुढे तुम्ही एक्सप्लेनेशन मध्ये? द लाईफलेस थिंग behave like live person or thing. ओके. जिवंत व्यक्तीसारखं ती वागते थोडक्यात. हे त्याचं काय आहे? एक्सप्लेनेशन पुढे तुम्हाला मांडायचं आहे. त्यानंतर चौथा जो अलंकार आहे, एक ओळ आहे त्या ठिकाणी दिले आहे. डाऊन सॅंग द बेल विथ अ गर्लिंग साऊंड. डाऊन सॅंग द बेल विथ द गर्लिंग साऊंड. ओनोमोटोपिया. कोणता अलंकार आहे? ओनोमॅटोपिया हा अलंकार या ठिकाणी आहे. कोणता? 4 नंबरचा. आणि त्याचं एक्सप्लेनेशन आहे. द साऊंड इज रिपीटेड इन वर्ड. द साऊंड इज एक्सप्रेस म्हणून आपण. साऊंड
is expressed in the word. पाच या ठिकाणी आहे ना, द गर्लिंग साऊंड, गर्लिंग, गरगर. आता ऑलरेडी जो आवाज आहे, साऊंड शब्द यायची गरज नव्हती, पण त्या ठिकाणी तो अलंकार वापरलेला आहे, म्हणून त्याला म्हणतात ओनोमोटोपेयस, फिगर ऑफ स्पीच. त्यानंतर 5 नंबर, द डेव्हिल बिलो वॉज रिंगिंग हिज नेल. द डेव्हिल बिलो वॉज रिंगिंग हिज नेल. सगळ्यात शेवटची ओळ आहे ही. शेवटी तो सरदार दुरोवर त्याचा काय होतो, नाश होतो, तो मारला जातो, किंवा त्याचा जो अहमभाव त्याला मारून टाकतो. डेव्हिल बिलो ही वॉज रिंगिंग हिज नेल. नेल म्हणजे काय, त्याचा अहमभाव. तर त्याला त्या आत्म्याला काय आहे, अहमपणाचं रूप दिले. म्हणजे हा अलंकार कोणता, मेटॅफर, रूपक अलंकार असं म्हणू आपण. आणि त्या आत्म्याला तुलना केली आहे, म्हणजे डायरेक्ट कंपॅरिझन. डायरेक्ट कंपॅरिझन इज मेड हिअर विथ सोल. असं आपण त्याचं एक्सप्लेनेशन द्यायला पाहिजे. 6वा आहे, वाक्य मी वाचून दाखवतो फक्त. द शिप वॉज ॲज स्टिल ॲज ही कुड बी. ॲज ची रचना आहे, म्हणजे कोणता अलंकार आहे हा, सिमिली अलंकार, उपमा अलंकार. कोणता अलंकार, ॲज जेव्हा असतो तेव्हा कोणता अलंकार असतो, इनडायरेक्ट कंपॅरिझन असतं ते. ॲज द शिप वॉज ॲज स्टिल ॲज शी कुड बी. देअर इज indirect comparison with object. असं जरी म्हटलं, इनडायरेक्ट कंपॅरिझन विथ ऑब्जेक्ट्स तरी चालतो. त्यानंतर मग 7वा जो अलंकार आहे, वाक्य आहे, ऑन द डे द रोड टेक हिज स्टँड. खरं म्हणजे हे वाक्य कसं पाहिजे होतं, द रोड टेक हिज स्टँड ऑन द डेक. म्हणजे व्याकरणदृष्ट्या हे वाक्य चुकीचं आहे मांडणी करताना. ऑन द डेक द रोड टेक हिज स्टँड. मग जेव्हा वाक्य असतात की व्याकरणाच्या नियमात ते बसत नाही, पण ते काव्यामध्ये चालतात, कवितेत चालतात, तर असा अलंकार असतो इन्व्हर्जन अलंकार म्हणतात त्याला. कोणता अलंकार म्हणतात, इन्व्हर्जन. ज्या ठिकाणी वाक्य हे उलटसुलट असतात कवितेतले. द वर्ड्स आर नॉट इन प्रॉपर सेंटेन्स. आणि मग त्याचं वर्णन काय करावं आपण, द वर्ड्स आर नॉट इन प्रॉपर सेंटेन्स. ओके, सिक्वेन्स म्हणून आपण, सेंटेन्स नाही, सिक्वेन्स म्हणून वाटले असतं. आणि शेवटचं जे अलंकार आहे 8 नंबरचं वाटतं मला, ओ ख्राइस्ट असं म्हटलंय. ओ ख्राइस्ट. आता हा अलंकार कोणता असतो माहितीये, की ज्या वाक्यात ज्या शब्दाच्या नंतर काय असतो, उद्गार चिन्ह असतं, त्याला म्हणतात ॲपॉस्ट्रॉफी. कोणता अलंकार म्हणतात, ॲपॉस्ट्रॉफी. त्या ठिकाणी त्यांनी दिले बा ॲपॉस्ट्रॉफी, त्या वर अगोदर कंसात त्या अलंकारांचे नावं दिले, फक्त आपल्याला ते बसवायचे. तर हा अलंकार कोणता आहे, ॲपॉस्ट्रॉफी. फिलिंग एक्सप्रेस बाय एन एक्सप्लेनेशन. याचं वर्णन काही मग ओ ख्राइस्ट, काही भावना आहे ती, मग फिलिंग एक्सप्रेस
with explanation mark. त्या भावना ह्या उद्गार चिन्ह दाखवून प्रकट केल्या आहेत या ठिकाणी पहा. ओ ख्राइस्ट, हे देवा. आता हा अलंकार कोणता? ॲपॉस्ट्रॉफी. अशा प्रकारे या अलंकारांचं वर्णन किंवा आपण ती माहिती फाइंड आउट केली आहे. त्यानंतर मग A5 आहे, राईट अँड ॲप्रिशिएशन ऑफ द पोएम द इन्स्केप रॉक. तुम्हाला त्या कवितेचं थोडक्यात वर्णन करायचे तुमच्या शब्दात. त्यानंतर A5 तो भाग जो आहे, कंपोज 4 to 6 लाईन्स ऑन सी. तुम्हाला स्वतः समुद्रावर कविता करायची आहे, काव्य करायचं आहे आपल्या इंग्रजी भाषेत. करून पहा प्रयत्न. त्यानंतर मग A6 ही जी ॲक्टिव्हिटी आहे, एक्सपांड द आयडिया ऑन युअर ओन ऑन द फॉलोइंग टॉपिक्स. काही शब्द आहेत, काही वाक्प्रचार आहेत. त्या वाक्प्रचारानुसार किंवा त्या शब्दावर तुम्हाला फोकस करून ते एक्सपांड करायचे आहेत, वर्णन करायचे आहेत. पहा, प्राईड गोज बिफोर अ फॉल. थोडक्यात अति तेथे माती. गर्वाचे घर नेहमी काय असतं? रिकामं असतं. थोडक्यात या म्हणीचा अर्थ काय? प्राईड गोज बिफोर अ फॉल. इफ समवन हॅव, आता यू कॅन एक्सप्लेन दिस एक्सपान्शन आयडिया. ही जी आयडिया आहे हिला एक्सप्लेन करायची. इफ समवन हॅव अ ग्रेट प्राईड, इगो, definitely he will collapse in his life. His mind will not work properly, and then he will be failed in his attempt, in his work. तो आपल्या कामात नक्कीच काय होईल? अपयशी ठरतो, जो आपल्या मनात गर्व ठेवतो. थोडक्यात या म्हणीचा अर्थ बी आहे, टाइम अँड टाईड वेस्ट फॉर नन. वेळ काळ कोणाची वाट पाहत नाही. ठीक, एकदा आलं निघून जातं. टाईड म्हणजे लाट सुद्धा येते आणि चालली जाते, पुन्हा येते. ती कुणाची वाट पाहते का? नाही. मीन दिस आयडिया हॅज अ ग्रेट इम्पॉर्टन्स अबाउट ऑन टाईम. आता हिचं स्पष्टीकरण कसं म्हणाल तुम्ही, की ती आयडिया जी आहे ती आयडिया काय आहे? इट एक्सप्लेन द इम्पॉर्टन्स ऑफ टाईम. टाईम नेव्हर स्टॉप anyone else. As tide come and go, it will not wait for anyone also. So time is very very important in everyone's life. C जे आहे आयडिया, मॅन पर्पजेस गॉड डिस्पोजेस. थोडक्यात मनुष्य प्राणी जे योजतो देव तसं होऊ देत नाही. व्हॉट एव्हर वी डिसाइड it will not happen. It is totally depends upon God. जे काही व्यक्ती ठरवतो ते तसं होत नाही. ते सर्वतः कुणावर अवलंबून आहे? देवाच्या इच्छेवर आहे. थोडक्यात वी कॅनॉट से दिस विल हॅपन इन नेक्स्ट. नंतर काय होईल हे आपण असं म्हणू शकत नाही. डी जे आहे आयडिया, लुक बिफोर यू लिव्ह. मीन व्हॉट एव्हर वी विल डिसाइड, व्हॉट एव्हर वी आर गोइंग टू डू, वी मस्ट थिंक अ लॉट बिफोर मेकिंग और टेकिंग एनी काइंड ऑफ डिसिजन. आपण एखादा निर्णय घ्यायला जातो त्याच्या अगोदर त्याच्याबद्दल, एखाद्या गोष्टीबद्दल काही काम करायचं असेल त्याच्या अगोदर आपण फार विचार करायला पाहिजे. सेकंड जे आहे, द पोएम बिगिन्स विदाउट आयदर साइन और साउंड ऑफ द शॉक द वेव्स फ्लोड ओव्हर द इन्स्केप रॉक. इट्स एंड विथ till the vessel strike with a shearing shock. On the basis of these lines explain the change in mood of the poem. या पोएमचा मूड सांगायचा आहे. थोडक्यात काही एवढं हे नाही, तुम्हाला एक्सप्लेन करता येईल तर पहा.
त्यानंतर A7 जी ॲक्टिव्हिटी आहे त्या ठिकाणी रीड द फॉलोइंग ट्री डायग्राम अँड फाइंड आउट मोर इन्फॉर्मेशन अबाउट अपॉर्च्युनिटीज इन ऑन अँड ऑफ द शोअर. द इंडियन नेव्हीमध्ये कोणत्या कोणत्या संधी आहेत रोजगाराच्या त्याच्याबद्दलची माहिती आहे ती वाचा. जॉईन इंडियन नेव्ही, नेशन्स प्राईड, स्किल रिक्वायर्ड फॉर नेव्हल रिलेटेड जॉब्स त्यांनी दिलेले आहेत. त्यांनी वेबसाईट पण दिली शेवटी www.joinindiannavy.gov.in ह्याच्यात तुम्हाला माहिती भेटू शकते. आणि त्यानंतर मग पुन्हा एक रिक्वायर्ड क्वालिफिकेशन्स अँड व्हेरियस फील्ड अपॉर्च्युनिटी फॉर वुमन टू जॉईन इन नेव्ही. तर त्या ठिकाणी सुद्धा एक डायग्राम दिलेला आहे. तो डायग्राम पाहून तुम्ही ती माहिती मिळवू शकतात इंडियन नेव्हीमध्ये जाण्यासाठी. तर अशा प्रकारचं हे टेक्स्ट, अशी ही पोएम भरपूर काही गोष्टी सांगून जातं. एक मरीन लाईफबद्दल, समुद्र जीवनाबद्दल काही, किंवा मग थोडक्यात मानवी प्रवृत्तीबद्दल अशी माहिती देऊन जातं की माणसाने कसं जगावं किंवा कसं राहावं. जो चांगलं करतो त्याचं चांगलंच होतं आणि जो वाईट करतो त्याचं एक दिवशी नक्कीच वाईट झाल्याशिवाय राहत नाही मित्रांनो. ओके माय फ्रेंड, तर आपण या ठिकाणी आपल्या ब्रेनस्टॉर्मिंगला पूर्णविराम देऊ. यानंतर पुढचा भाग आपण पाहू. ओके, गुड डे.